सतनमो जय हरीश गुरुजी गौरीश बड़े बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु महायोगी मत चंद्रनाथ साप गौरीश चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभू जयते गुरु गोरक्षनाथ बाबा गौरीश 984 सिद्धोक आदेश अलग निरंजनाधीश। आजच्या विशेष भागामध्ये आपण बजरंग बाण आणि बजरंग बाण हे करणी भानामती किंवा तंत्रविद्या यावरती कशा रीतीने हवी किंवा भारी पडते यावरती माहिती देणार हा व्हिडिओ आज खास करून मी बनवलेला आहे। बरं, आता हा व्हिडिओ बनवून मागे नक्की रिझन काय होते पहा। अनेक व्हिडिओमध्ये किंवा यापूर्वी होऊन गेलेल्या लाईव्हमध्ये बजरंग बाण किंवा इतर सर्व गोष्टी या माहिती देण्याचा मी सदैव प्रयत्न केलेला आहे। आजचा व्हिडिओ खास करून ज्यांनी ऑलरेडी बजरंग बाण सिद्ध केलेले आहे दीक्षा घेऊन आणि जे आता येणाऱ्या 5 जुलैला दीक्षा घेणार आहेत बजरंग बाणची, त्यामुळे हा व्हिडिओ ज्यांनी घेतलेली दीक्षा आणि जे घेणारी दीक्षा या दोघांनी साधकांसाठी माहितीपूर्ण व्हिडिओ हाच बनवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये खास करून बजरंगबली किंवा बजरंगबलीची शक्ती किंवा बजरंगबलीची शक्ती कशा रीतीने इतर असलेल्या दुष्ट तांत्रिकांवरती दुष्टतंत्रविद्येवरती करणीवरती भानामतीवरती भारी पडते, कशा रीतीने सर्व तंत्र बजरंगबली तोडतात, कशा रीतीने बजरंगबलीचं आख्यान आम्हाला पाहायला मिळते याच्यावरती माहिती देण्याचा मी केलेला हा प्रयत्न आहे। त्यामुळे हा व्हिडिओ मोठा जरी होत असेल परंतु यकीन माना हा व्हिडिओ संपूर्णपणे तुमच्या ज्ञानामध्ये भर पाडणारा हा निश्चितपणे असणार आहे। त्याच अनुषंगाने जे नवीन साधक काही प्रश्न बजरंग बाणच्या रिगार्डिंग करत आहेत, बरेचसे काही असे प्रश्न आहेत जे बजरंग बाणला अनुसरून आहेत किंवा त्यांच्या काही शंका आहेत, त्यावरती सुद्धा मी उत्तर देण्याचा प्रयत्न या आजच्या विशेष भागामध्ये केलेला आहे। त्यामुळे हा भाग संपूर्ण पाहण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा ही विनंती करतो। प्रथम चरण आपण हे समजून घेऊयात की बजरंग बाण हे तंत्रविद्या करणी किंवा काळी जादू हे कशा रीतीने तोडते किंवा हे कशा रीतीने ह्या सर्व कुविद्येवरती सक्षम असा प्रभावी उपाय किंवा तोडगा आहे ते आता सर्वप्रथम आपण समजून घेऊयात। प्रथम चरण आपण हे समजून घेतलं पाहिजे की बजरंग बाण नक्की आहे कोणाचे। तुम्ही सर्वजण जाणून आहात बजरंग बाण हा प्रभावी प्रयोग आहे, तो आहे हनुमंतरायांचा म्हणजेच बजरंगबलीचा। बजरंगबली आहेत कोण? बजरंगबलीची माहिती जर आपण घेण्याचा प्रयत्न केला तर बजरंगबली हे अष्टचिरंजीवींमध्ये प्रामुख्याने येतात। म्हणजे काही ठिकाणी 7 चिरंजीवीचं वर्णन आम्हाला पाहायला मिळतं, काही ठिकाणी अष्टचिरंजीवीचं वर्णन शास्त्रामध्ये पाहायला मिळतं। थोडक्यामध्ये पुरातन काळापासून प्रत्येक युगामध्ये असे काही 7 किंवा 8 इवन याहूनही जास्त असे काही चिरंजीवी आहेत ज्यांना कधीही मरण नाही, ते अजय आहेत आणि ते सदा सर्वदा या पृथ्वीतलावरती सदेह रूपाने संचार करू शकतात, संचार करत आहेत। त्याच्यातीलच एक दैवत आहेत ते म्हणजे आहेत बजरंगबली। बजरंगबली कोण? बजरंगबली महाराज हे रुद्र म्हणजे भगवान महादेव देवादिदेव महादेव यांचे हे 11वे रुद्र अवतार समजले जातात। बजरंगबलीचा अवतार का झाला हे सर्वप्रथम आधी समजून घ्या। बजरंगबलीचा अवतार हा त्रेतायुगामध्ये म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या रामायणाच्या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। बजरंगबलीचा अवतार ज्या अर्थी तो घेण्यात आला किंवा रुद्राला म्हणजे शिवशंभोंनी जो 11वा रुद्र अवतार बजरंगबलीच्या रूपाने घेतला तो कशासाठी घेतलेला आहे हे सर्वप्रथम तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा। प्रथम चरण हे समजून घ्या, कोणताही देवी देवता असेल प्रत्येक देवी देवतेचं अवतार कार्याचं काही ना काही एक विशेष असं कार्य हे नेमून दिलेले असते। बजरंगबलीचा अवतार किंवा बजरंगबलीचं अवतार कार्य हे खास करून दुष्ट शक्ती राक्षस भूत प्रेत आत्मे कुविद्या काळी जादू याला तोडण्यासाठी थोडक्यामध्ये अनिष्ट आणि असुरी शक्तीचा नाश करण्यासाठी खऱ्या अर्थी अवतार झाला आहे तो आहे बजरंगबलीचा। याहूनही पुढे जर सांगायचा प्रयत्न केला तर सतयुग असेल त्रेतायुग असेल द्वापर युग असेल चालू असलेले कलियुग असेल, तुम्ही यकीन माना बजरंगबलीने त्यांच्या अवतार कार्यामध्ये म्हणजे अवतार घेतल्यापासून वर्तमान स्थितीमध्ये कारण ते तर असताना चिरंजीवीच आहेत, अवतार धारण केल्यापासून बजरंगबलीने जितक्या दैत्यांचा वध केला, जेवढे राक्षस जेवढे दैत्य जेवढे कुविद्या किंवा ज्याला कुचेष्टा म्हणू किंवा तंत्रविधी थोडक्यामध्ये जितका जास्त असुर मारण्याचा पराक्रम बजरंगबलीच्या नावावर असेल ना किंवा रेकॉर्ड बजरंगबलीच्या नावावर असेल ना तो कदाचितच कोणत्या तरी देवी देवतांच्या नावावरती किंवा त्यांच्या या अवतारावरती असेल। यातनं आम्ही बोध काय घेतला? बजरंगबली हे एकमात्र असे दैवत आहेत किंवा असे एकमात्र रुद्र अवतार आहेत ज्यांनी सर्वात जास्त राक्षस किंवा तमोगुण किंवा तमोगुणी शक्ती यांचा नाश करायचा रेकॉर्ड हा बजरंगबलीवरती आहे। मग याच्यावरून आता एक गोष्ट नक्की समजून आली असेल की बजरंगबलीची नक्की ताकद किती असेल। बजरंगबलीचा अवतार ज्या युगामध्ये झाला ज्या त्रेतायुगामध्ये झाला प्रभू रामचंद्रांबरोबर झाला, मग सर्वात जास्त आख्यायन किंवा सर्वात जास्त राक्षस दैत्यसुद्धा हे कोणत्या युगामध्ये गणले गेलेले आहेत किंवा ज्यांचं वर्णन आम्हाला पाहायला मिळते ते सुद्धा त्रेतायुगामध्येच पाहायला मिळते म्हणजे प्रभू रामचंद्राच्या या लंका किंवा अयोध्येच्या या कांडमध्ये। त्यावेळेसचे जे दैत्य किंवा त्यावेळेसचे जे काही राक्षस होते जे काही तंत्र किंवा ज्या अर्थी ज्या दुष्ट शक्ती
किंवा जे भूत प्रेत पिशाच्य त्या त्रेतायुगामध्ये होते ते काही साधारण नव्हते. वर्तमान स्थितीमध्ये जर कलियुगातला विचार केला तर कलियुगामध्ये घरामध्ये भूत किंवा प्रेत किंवा काळी जादू याच्या पलीकडे जास्त काय आपल्याला पाहायला मिळत नाही. बरं, याचा अर्थ असा आहे का? मग हे म्हणजे अगदी सोपं आहे. निश्चितपणे हे सुद्धा कुठे ना कुठे क्रिटिकल आहे, परंतु एक तात्पर्य, या युगाची तुलना त्या युगाशी होऊ शकत नाही. त्या युगामध्ये असलेले जे दैत्य होते, राक्षस होते, हे महापराक्रमी होते आणि त्या युगातले असलेल्या या महामायावी किंवा महापराक्रमी असलेल्या दैत्यांचा, राक्षसांचा वधसुद्धा बजरंगबलीने केलेला मला पाहायला मिळते. बजरंगबलीच्या लहानपणीची जर कथा आपण ऐकली असेल तर लहानपणी बजरंगबली त्यांच्या बालवयामध्ये सूर्यदेवतेला ग्रसित किंवा ते सूर्यदेवतेला गिळंकृत करण्यासाठी उड्डाण भरतात. हे उड्डाण एवढं पराक्रमी किंवा एवढं स्पीडली त्यांनी भरलेलं होतं, यांना अडवण्याची ताकद हे कुणाकडे नव्हती. तेव्हा साक्षात इंद्रदेवतेला त्यांच्या इंद्रास्त्र, थोडक्यामध्ये इंद्रदेवतेकडे जे असलेलं वज्रास्त्र आहे, या वज्रास्त्राचा प्रहार बजरंगबलीवरती करावा लागला होता त्यांना थांबवण्यासाठी, तेही बालवयामध्ये. याचाच परिणाम असाही झाला की इंद्रदेवता, इंद्रलोकमधले असलेले जेवढे देवी देवता आहेत त्यांचासुद्धा वरदान बजरंगबलीला लाभलेला आहे, तो त्यांना द्यावा लागलेला होता. मग अग्निदेवता असेल, वरुण देवता असेल, कुबेर असेल, इंद्र असेल, पवन देवता असेल, यक्ष असेल, गंधर्व, किन्नर, सर्व देवी देवतांनी आशीर्वाद बजरंगबलीला हा दिलेला आहे अजय राहण्याचा. पंचतत्व ज्यांना म्हटलं जातं, या पंचमहाभूत किंवा पंचतत्वांचा सुद्धा आशीर्वाद हा बजरंगबलीच्या मागे उभा आहे. त्यांच्यावरती कोणत्याही पंचतत्वाचा परिणाम होत नाही, होणार नाही, असा सुद्धा आशीर्वाद बजरंगबलीला देण्यात आलेला आहे. ब्रह्मदेवता असतील, विष्णुदेवता म्हणजे नारायण असतील, साक्षात शिवशंभू महादेव जे असतील, प्रत्येक देवी देवतेंनी वरदान बजरंगबलीला दिलेलं आहे. याच्यातील एक खास वरदान हा सुद्धा नमूद करावासा वाटतो की ब्रह्मदेवतेने बजरंगबलीला अजेय राहण्याबरोबर असा सुद्धा वरदान देव केलेला आहे की कोणत्याही अस्त्राने, शस्त्राने, शक्तीने बजरंगबलीला बंधित किंवा बंदिस्त करता येणार नाही. हा साक्षात वरदान ब्रह्मदेवाचा बजरंगबलीला आहे. थोडक्यामध्ये ब्रह्मास्त्राचा जरी प्रयोग झाला तर ब्रह्मास्त्रसुद्धा बजरंगबली देवतेला हे बंदित करू शकत नाही. कोणतंही बंधन किंवा कोणत्याही पद्धतीची बांधी हे बजरंगबली देवता तोडू शकतात किंवा त्यांना ती कोणतेही बंधन किंवा ती बांधी ही त्यांना बांधल्या जाऊ शकणार नाही, असा वरदान बजरंगबलीला आहे. याचंच उदाहरण मग आम्हाला हनुमान चालिसेमध्ये सुद्धा पाहायला मिळतं की छूट ही बंदी महासुख होई. म्हणजे थोडक्यामध्ये पहा, बजरंगबलीच असताना मुळामध्ये इतके ह्यूज लॉट्स ऑफ पॉवर असे देवी देवता आहेत किंवा देवतांची पॉवर बजरंगबलीमध्ये आहे. बजरंगबलीचे जे भक्त असतात, बजरंगबलीचे जे साधक असतात, यांना सुद्धा कोणत्याही बंदीचा परिणाम हा त्यांच्यावरती होऊ शकत नाही. एवढी ताकद बजरंगबलीच्या भक्तीमध्ये मोठी आहे. थोडक्यामध्ये बजरंगबलीचा जो साधना करणारा व्यक्तिरेखा, बजरंगबलीची आराधना करणारा व्यक्तिरेखा हा शक्यतो कोणत्याही बंधनामध्ये, चौकटीमध्ये हा अडकू शकत नाही, त्याला अडकवल्या जाऊ सुद्धा शकत नाही. ही ताकद बजरंगबलीच्या भक्तीची आहे. बजरंगबलीचं जे अस्त्र, सर्वात प्रमुख अस्त्र मानले गेलं आहे, ती म्हणजे आहे बजरंगबलीकडे असलेली गदा, जिला कौमेदकी म्हटलं गेलेलं आहे. आता ही कौमेदकी जी गदा आहे, ही गदा कोणी दिलेली होती? ही गदा दिलेली होती यक्षराज कुबेर यांनी, जे यक्षांचे राजा आहेत. त्यांनी ही गदा बजरंगबलीला दिलेली आहे. या गदेला पण वरदान त्यांनी दिलेलं आहे की ही गदा सदैव अजय राहील म्हणून. तेवढी ताकद यक्षांची सर्व एका गदेमध्ये बजरंगबलीची आहे. त्यामुळे अनेक अस्त्र आहेत, शेवटी बजरंगबलीचे रूप त्या अनुषंगाने अस्त्र आहेत. पण एक अस्त्र असं आहे जे बजरंगबलीच्या सदैव हातामध्ये असते, ते अस्त्र म्हणजे आहे बजरंगबलीच्या हातामध्ये असलेली गदा. आणि या गदेचं एक खासियत म्हणजे ज्यावेळेस बजरंगबली हे त्यांचं वीर रूप धारण करतात, म्हणजे युद्धकंदनासाठी बजरंगबली जेव्हा उतरतात तेव्हा बजरंगबली ही गदा त्यांच्या खांद्यावरती घेतात. या रूपाला म्हणलेलं आहे वामहस्त गदायुक्तम, म्हणजे ज्यांनी डाव्या हातामध्ये गदा धारण केलेली आहे आणि ते युद्धाला सक्षम आहेत. कोणतंही अस्त्र शस्त्र, कुठलाही देवी देवता, राक्षस हा सहन करू शकत नाही. यांचा प्रत्येक अंग हा प्रत्येक युद्धकंदनासाठीच खऱ्या अर्थी हा बनलेला आहे. त्याचं दुसरं उदाहरण म्हणजे बजरंगबलीची असलेली पूंछ किंवा शेपटी. बजरंगबलीच्या शरीरातली जी ताकद आहे त्यातली अर्धी ताकद मित्र म्हणेल खऱ्या अर्थी कुठे असेल तर ती बजरंगबलीच्या शेपटीमध्ये आहे. आणि याचंच एक वरदान असं सुद्धा आहे, महाकालीच्या सेनेमध्ये चालणारे जेवढे काही देवी देवता, राक्षस, भूत जेवढे महाकालीच्या समोर चालतात त्याच्यामध्ये सर्वात पुढे जे वीर चालतात त्याच्यामध्ये दोन वीर येतात. एक तर वीर येतात काळ भैरवनाथ आणि दुसरे येतात जे महावीर आहेत ते आहेत बजरंगबली. आणि महाकालीच्या सेनेमध्ये चालणारे हेच बजरंगबली महाराज लांगुल वीर या नावाने पुढे सर्वात चाललेले दिसतात. ही ताकद बजरंगबलीची आहे.
ज्या अनुषंगाने बजरंगबलीचे दोन रूप पडतात, एक दास मारुती आहे, एक वीर मारुती आहे. दास मारुती हा सदैव प्रभू रामचंद्राच्या भक्तीमध्ये तल्लीन असलेला किंवा राम नाम संकीर्तनामध्ये मग्न असलेलं रूप, हे शांत स्वभावाचं शांत स्वरूपाचं जे आहे ते आहे दास मारुती. तर वीर मारुती म्हणजे जे युद्धामध्ये उतरतात, जे भक्ताच्या रक्षणासाठी धावतात. आणि या युद्धामध्ये उतरलेल्या वीर मारुतीचं जे स्वरूप असतं, जे शेपटी असते ते उंच असते किंवा ज्याला आपण म्हणू ते युद्धासाठी तत्पर असते. आणि या शेपटीमध्ये वीर मारुती हे राक्षसांना पकडतात किंवा मारतात. आणि ही शेपटी ज्यावेळेस दास मारुती बनलेली असते त्यावेळेस या शेपटीवरती घंटेचं प्रतीक आम्हाला तिथे पाहायला मिळते. बजरंगबलीच्या प्रत्येक अंग, जसं मी म्हटलं, प्रत्येक अंगामध्ये ताकद बजरंगबलीच्याही विराजमान आहे. याच अनुषंगाने बजरंगबलीच्या डाव्या पायामध्ये सुद्धा जी ताकद आहे ती महाभयानक मानली गेलेली आहे. जेवढे असुर निकंद, जेवढ्या पद्धतीच्या अस्त्र असतील किंवा जेवढ्या पद्धतीचे असुर असतील, भूत प्रेत असतील, कोणतीही दुष्ट शक्ती, मायावी शक्ती असेल, तिला एका झपाट्यामध्ये पकडायची ताकद एका डाव्या पायामध्ये बजरंगबलीची आहे. त्यामुळे जे बजरंगबलीचं पंचरूप बजरंगबली धारण करतात किंवा वीर रूप ज्यावेळेस बजरंगबली धारण करतात तेव्हा डावा पाय जो असतो, हा डावा पाय सदैव राक्षसांच्या छातीवरती किंवा दुष्ट शक्तीच्या संहारासाठी आकसलेला किंवा पकडलेला आम्हाला पाहायला मिळतो. हे ताकद बजरंगबलीची आहे. त्यामुळे तुम्ही अनेक मंदिरामध्ये सुद्धा पाहायला गेला असेल, इव्हन बजरंगबांच्या दीक्षेमध्ये सुद्धा मी आवर्जून हे सांगितलेलं आहे. इव्हन सर्वांच्या ज्ञानामध्ये भर पाडण्यासाठी आज मी काही उपाय तुम्हाला सांगत असेल तो सांगणार आहे की तुम्हाला कोणत्याही पद्धतीची भीती जरी वाटत असेल किंवा तुमच्या घरामध्ये एखादं बाळ वारंवार रडत असेल तर अशा वेळी तुम्ही तुमच्या जवळच्या हनुमंतरायाच्या म्हणजे बजरंगबलीच्या मंदिरामध्ये जाऊन बजरंगबलीच्या डाव्या पायाला लागलेला सेंदूर किंवा बजरंगबलीच्या डाव्या पायाला शेंदूर लावून तुम्ही तुमच्या घरामध्ये आणा. त्या लहान बाळाला किंवा तुम्ही स्वतःही धारण करा. निश्चितपणे अखंड असलेल्या भीतीपासून संरक्षण बजरंगबली एका सेंदुरामार्फत सुद्धा करतात. ही ताकद बजरंगबलीची आहे. बजरंगबली म्हणजे अष्टसिद्धी नवनिधी के दादा म्हटलं गेलेलं आहे. अष्टसिद्धी नवनिधी, यांच्याकडे 8 सिद्धी नवनिधी आहेत. मी यापूर्वी सांगितलं, आजही सांगितलं, खूप कमी असे देवी देवता आहेत ज्यांच्याकडे अष्टसिद्धी नवनिधी आणि 64 कला असतात. त्यामध्ये गणपती बाप्पा येतात आणि त्याच अनुषंगाने हनुमंतराय म्हणजे बजरंगबलीसुद्धा येतात. आणि अष्टसिद्धी नवनिधी के दाता यांना म्हटलं गेलं आहे. याचा अर्थ जर आम्ही पाहायचा प्रयत्न केला, दाता या शब्दाचा अर्थ होतो देणारा. म्हणजे अष्टसिद्धी नवनिधी अनेक देवी देवता अशा आहेत ज्यांच्याकडे सिद्धी आहेत परंतु ते देता येत नाहीत. परंतु बजरंगबली हे सिद्धी स्वतःही ठेवतात आणि इतरांना देण्याचं सुद्धा सामर्थ्य बजरंगबली ठेवतात. म्हणजे हे बजरंगबलीची ताकद आहे. हनुमान चालीसेमध्ये एक सुंदर वर्णन आम्हाला पाहायला मिळतं, ते संकट ते हनुमान छुडावे, मन क्रम वचन ध्यान जोडावे. संकट ते हनुमान छुडावे याचा सुद्धा अर्थ घेण्याचा प्रयत्न करा ना, की याचा अर्थ काय सांगत आहे गोस्वामीद्वारा किंवा गोस्वामी तुलसीदासजी या अर्थद्वारे आम्हाला सूचित काय करत आहेत. संकट ते हनुमान छुडावे याचा शब्दशः अर्थ असा होतो की ज्यावेळेस एखाद्या भक्ताला, साधकाला, हनुमंतरायाच्या भक्ताला संकटामध्ये ज्यावेळेस तो ग्रसित किंवा फसलेला असतो तर त्याला सोडवायला साक्षात बजरंगबली तिथे विराजमान होतात. स्वतः बजरंगबली तिथे येतात. याचा हा खऱ्या अर्थी अर्थ आहे. अनेक देवी देवता त्यांच्या शक्ती पाठवतील, त्यांचे दूत पाठवतील, त्यांचे कोणी पार्षद असतील ते पाठवतील, परंतु बजरंगबली हे एकमात्र दैवत असे आहे जे संकटामध्ये फसलेले भक्ताला सोडवण्यासाठी स्वतः येतात. ही याची प्रचिती आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल, इव्हन मूवीजमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी हे वर्णन आम्हाला पाहायला मिळते. भूताच्या पिक्चरमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल, कोणताही एखाद्या भूताचा क्लायमॅक्स असेल किंवा आपल्याला सुद्धा कधी भीती वाटायला सुरुवात झाली तर आपसुकपणे जो स्त्री पुरुष किंवा मुलं मुली कधी देवापुढे हात जोडत नाहीत, परंतु समजा त्यांना भीती वाटायला लागली, अननोन ठिकाणी अननोन रस्त्यावरून ते चालायला लागले, अचानकपणे त्यांना असं वाटवलं की निगेटिव्ह एनर्जी आसपास आहे किंवा एंटिटीज आहेत, त्यावेळेस सर्वात प्रथम कुणाचं ध्यान केलं जातं ना, तर ते सुद्धा हनुमंतरायाचंच केलं जातं. त्यावेळेस खऱ्या अर्थी आठवते जय हनुमान ज्ञान गुण सागर, म्हणजे हे हनुमान चालीसा सुद्धा म्हणायला व्यक्तिरेखा सुरुवात करतात. भलेही ते कधी किंवा डेली बजरंगबलीच्या पाया पडले नसेल किंवा त्यांनी कधी वाचन केलेलं असेल किंवा नसेल, पण तात्पर्य सांगण्याचं की हनुमंतरायाच्या ताकद किंवा नावामध्येच एवढी ताकद आहे, मग यांच्या उपासनेमध्ये किती ताकद असेल. शास्त्रामध्ये बजरंगबलीच्या शरीराचं वर्णन हे सुवर्ण कांती म्हणजे थोडक्यामध्ये सोन्याप्रमाणे चमकणारे शरीर आहेत आणि यांच्या संपूर्ण शरीरावरती थोडक्यामध्ये सोन्याचे रंगाचे सुवर्ण असलेले असे काही केश आहेत जे संपूर्ण शरीराला व्याप्त असलेले बजरंगबलीचं स्वरूप आम्हाला शास्त्रामध्ये पाहायला मिळतं. हेच हनुमान जे आहेत हेच बजरंगबली, तर हेच पावनसुद्धा हनुमान आहेत. बजरंगबलीची ताकद किती, मुळात याचा अंदाजच लावणं कठीण. बेसिकली आपण स्वतःचा जरी कधी विचार केला, आपल्याला एखादं जोरात किंवा ज्याला आपण म्हणू एखादं मोठं कार्य करायचं असेल, ज्या कार्यामध्ये आपल्याला शक्तीची गरज असेल किंवा एखाद्या कार्यामध्ये अगदीच मोठ्या शक्तीची गरज असेल किंवा आपल्याला जोर लावावा लागत असेल, त्यावेळेस सुद्धा आपसुकपणे आपल्या होठातून आपल्या मुखातून हेच निघेल जय हनुमान किंवा जय बजरंगबली आणि आपण ते काम पुढे सरकवायला सुरुवात करेल. ही ताकद बजरंगबलीच्या नावामध्ये आहे. याचं दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर बाली म्हणजे सुग्रीवाचे बंधुराज जे बाली होते, या बालीला स्वर्गामध्ये असं एक वरदान प्राप्त होतं की बाली हा कधीही युद्धामध्ये हारत नसायचा. या बालीने साक्षात रावणाला सुद्धा हरवलेलं वर्णन आम्हाला पाहायला मिळते. म्हणजे लंकाधिपती रावणाला सुद्धा हरवल्याचं वर्णन बालीचं आहे. म्हणजे
बाली एवढा पराक्रमी होता. या बालीला वरदान असं होतं की जो व्यक्तिरेखा किंवा जो देवी देवता कोणीही असेल, ज्यावेळेस बालीच्या समोर युद्धासाठी उभा राहील तेव्हा त्याच समोर असलेल्या देवी देवता किंवा कोणीही असेल त्याची अर्धी ताकद स्वतः बालीकडे येईल, असं वरदान बालीला ब्रह्मदेवाचा होता. तर या बालीपुढे जेव्हा बजरंगबली उभे राहतात युद्धासाठी, तेव्हा बजरंगबलीची अर्धी ताकद घेण्यासाठी बाली हा प्रयत्न करतो किंवा वरदानाद्वारे ते प्राप्त व्हायला सुरुवात होते. तर हा बालीसुद्धा फटायला सुरुवात होते. हे सुद्धा वर्णशास्त्रामध्ये ताकद आहे किंवा सापडते. याचं दुसरं उदाहरण आम्हाला रावणाच्या युद्धामध्ये, राम आणि रावणाच्या युद्धामध्ये पाहायला मिळते. जेव्हा रावण आणि हनुमंतराय या दोघांमध्ये द्वंद्व होते, तेही द्वंद्व कोणते, फक्त एक मुक्का प्रहार किंवा मुष्टीप्रहार देण्याचे. एका मुष्टीप्रहार हा रावण देतो आणि रावणाच्या मुष्टीप्रहारानंतर ज्यावेळेस बजरंगबली मुष्टीप्रहार रावणावरती करतात, तेव्हा एका मुष्टीप्रहारामध्ये रावणाला सुद्धा मूर्छित पाडायची ताकद बजरंगबलीमध्ये होती. ही ताकद बजरंगबलीची आहे. नुसती ताकद नाही आहे, हे अतिज्ञानी, ज्याला आपण म्हणू की ज्ञानियांचे ज्ञानी, अतिज्ञान, अति तेज, अति प्रखरता ही बजरंगबलीची आहे. नुसती शक्ती नाही आहे, शक्तीबरोबर बुद्धीसुद्धा बजरंगबलीची ही अतिमहत्त्व किंवा अतिज्ञानी निश्चितपणे आहे. लंकेमध्ये जात असताना ज्यावेळेस सर्वप्रथम बजरंगबलीचा सामना कुठे झालेला होता किंवा कोणाबरोबर झालेला होता, सुरसा नामक एका राक्षसिनीबरोबर, जी समुद्रामध्ये असायची, जे लंकेमध्ये कुणाला पोहोचूच देत नसायची. ती समुद्रामध्येच कुणाला लंकेकडे जाणाऱ्या कोणीही असेल त्याला ती गिळून टाकत असे. सर्वप्रथम मारले कोणी होते किंवा कुणाला मारले होते, तर बजरंगबलीने लंकेकडे प्रवेश करताना सुरसा नामक एका राक्षसिनीचा वध केला. त्यानंतर बजरंगबली लंकेमध्ये जातात. लंकेमध्ये जी लंकिनी असते, या लंकिनीलाच हरवणं मुळामध्ये सर्वात कठीण होते. जी लंका रावणाची होती, त्या रावणाच्या लंकेचं संपूर्ण सुरक्षाही करणारी एक दैत्य किंवा राक्षसीन होती, ती होती लंकिनी. या लंकिनीला सुद्धा मर्दन किंवा लंकिनीचा सुद्धा वध कोणी केला, तो केलेला होता बजरंगबलीने. लंकिनीचा वध केल्याच्या नंतर बजरंगबली ज्या अनुषंगाने लंकेमध्ये प्रवेश करतात, मशकरूपधरी असं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. म्हणजे अगदी छोट्याशा माशी एवढे रूप हे बजरंगबली स्वतः धारण करतात आणि अख्ख्या संपूर्ण लंकेमध्ये फिरून येतात किंवा गमन करतात. हे सुद्धा यांच्या शक्तीचं, त्यांच्या अंगी असलेल्या सिद्धीचं हे द्योतक आहे. त्यामुळे हे मशकाप्रमाणे म्हणजे अगदी सूक्ष्म, अतिसूक्ष्म रूप घेऊन विशाल अतिविशाल रूप घेण्याची सुद्धा सिद्धी कुणाकडे आहे, तर ती सुद्धा या हनुमंतरायाकडे आहे. लंकेमध्ये गेल्याच्या नंतर यांच्या बुद्धीचं चातुर्य काय आहे हे सुद्धा आम्हाला पाहायला मिळते. जेव्हा सीतामातेला बजरंगबली शोधतात, नुसते शोधत नाहीत, लंकाच मुळामध्ये असताना एवढी मायावी होती, मायावी राक्षस दैत्य एवढ्या प्रचंड स्वरूपामध्ये लंकेमध्ये होते की विश्वास कुणावर ठेवायचा आणि विश्वास ठेवायचा कुणावर नाही, हा सर्वात मोठा प्रश्न लंकेमध्ये गेल्याच्या नंतर बजरंगबलीला पडलेला होता. कारण जे डोळ्याला दिसत आहे तो सर्व भ्रम आहे, हे सुद्धा माया रावणाची असू शकते, हे हनुमंतरायाला माहिती होतं. परंतु या सर्व मायाचं खंडन करून, मायाला तोडून रिअलमध्ये हीच सीतामाता आहे हे ओळखणारे सुद्धा सर्वप्रथम कोण होते, तर ते सुद्धा बजरंगबली महाराज होते. याचंच वर्णन आम्हाला बजरंगबाणमध्ये सुद्धा पाहायला मिळते. सीता निरखे परमपद लीना, म्हणजे बुद्धिचातुर्य किती असावं, शक्तीबरोबर बुद्धीचं महत्त्व काय आहे, हे बुद्धिचातुर्य काय आहे, हे म्हणजे बजरंगबली आहेत. माता सीतेला भेटल्याच्या नंतर अशोका वाटिका, ज्याला आम्ही अशोक वाटिका म्हणतो, या अशोक वाटिकेला ध्वस्त करून टाकलं. अशोक वाटिका नुसती ध्वस्तच केलेली नाही आहे, तर अशोक वाटिकेमध्ये रावणाचा जो सर्वप्रथम पुत्र किंवा ज्याला आम्ही अक्षय कुमार म्हणतो, रावणाचा पुत्र आहे ॲक्च्युअलमध्ये हा, इंद्रजितचा भाऊ, याचा वध बजरंगबलीने अशोक वाटिकेमध्येच केलेलं सुद्धा उदाहरण आम्हाला पाहायला मिळते. ही ताकद बजरंगबलीची आहे. लंका कांड झाली किंवा ज्यावेळेस बजरंगबलीच्या शेपटीला आग लावली जाते रावणामार्फत, आणि ही आग लावल्याच्या नंतर संपूर्ण लंका प्रभू बजरंगबली हे जाळून टाकतात. एक मात्र घर लंकेमध्ये जाळत नाही, ते घर असते बिभीषणाचे. ही बुद्धिचातुर्य कुणाचं आहे, हे बजरंगबलीचं आहे. रावणातले कोणतेही दैत्य असो, रावण असो, मेघनाद असो, कुंभकर्ण असो, कोणतेही दैत्य असो, कोणतेही मायावी असुर असो किंवा अहिरावण महिरावण असो, ह्या सगळ्यांना मारायची ताकद, मुळामध्ये यातले कितीतर दैत्य मारलेले आहेतच बजरंगबलीने, परंतु या सगळ्यांना मारायची ताकद एकटे बजरंगबली ठेवत होते. मुळामध्ये बजरंगबलीने जर तसं विचार केला असं ठाणलं जर असतं तर रामायणसुद्धा घडून देण्याची ताकद बजरंगबलीमध्ये होती. एवढे बजरंगबली हे पॉवरफुल आहेत. त्यामुळे हे महाज्ञानी, महाचतुर, सर्व विद्यांमध्ये पारंगत असलेले कोणी असेल ना, तर ते बजरंगबली महाराज आहेत. यांचं ताकद, यांचं बल, हे ऊर्जा हे इतके अधिक आहे. मुळामध्ये यांना श्रापसुद्धा एका ऋषीमार्फत लहान वयामध्येच मिळालेला होता की जी काही तुझी ऊर्जा आहे, जी काही तुझी ताकद आहे, याचा तुला अवश्यपणे विसर पडेल. परंतु किंवा मात्र ज्यावेळेस कोणी तुला तुझ्या ताकदीचं एहसास करून देईल किंवा तुझ्या अंगी कोणती ऊर्जा, कोणती ताकद आहे, हे तुला ज्यावेळेस एखादा व्यक्तिरेखा किंवा देवी देवता पटवून देईल, तेव्हा तुला तुझ्या ताकदीचा खऱ्या अर्थी एहसास होईल किंवा तुझ्या अंगातली जी ताकद आहे ती जागी होईल.
आणि याचंच उदाहरण आम्हाला पाहायला मिळते ज्यावेळेस बजरंगबली महाराज हे लंकेमध्ये उड्डाण करण्यासाठी सर्वप्रथम लांब लंका आहे, सप्तसमुद्र आम्हाला पार करून जायचं आहे, मी एकटा करू कसा शकेल. परंतु याचं उदाहरण जांबवंत महाराज एका रामायणामधल्या चौपाईमध्ये खूप सुंदर पद्धतीने देतात किंवा ते आम्हाला पाहायला मिळते की कशा रीतीने जांबवंत महाराजांनी प्रभू बजरंगबलीची ऊर्जा किंवा ताकद किंवा बजरंगबलीमध्ये किती असीम ताकद आहे याची जाणीव करून दिलेली आहे. ते एका चौपामध्ये आवश्यकपणे आम्हाला पाहायला मिळते. कवन सो काज कठीण जग माही, जो नाही होई तात तुम पाही. म्हणजे जगातलं कोणतं कठीण कार्य आहे, अशी जगातली कोणती कठीण परिस्थिती आहे, कोणती कठीण गोष्ट आहे, जे कार्य जी गोष्ट जी परिस्थिती तू करू शकत नाही अथवा बदलू शकत नाही, हे ऊर्जा ही ताकद तुझ्यामध्ये आहे. हे जांबवंत महाराजांनी बजरंगबलीला रामायणामध्ये सांगितलेला उल्लेख आम्हाला पाहायला मिळतो. तेव्हा हे बजरंगबली अति विशाल काय रूपधारी असं रूप धारण करताना एका छलांगमध्ये रंगतात, थोडक्यामध्ये एका छलांगमध्येच लंकेकडे उड्डाण करतात आणि नॉनस्टॉप लंकेमध्ये जाऊन थांबतात. हे बजरंगबली आहेत. यांची गरज कोणाला पडली नाही. त्रेतायुगामध्ये त्राखंड असलेल्या राक्षसांचा दैत्यांचा नाश तर यांनी केलाच. द्वापर युगामध्ये म्हणजे कृष्ण अवतारामध्ये सुद्धा प्रभू कृष्णांच्या सांगण्यावरनं हेच महाराज म्हणजे बजरंगबली देवता हे अर्जुनाच्या रथावरती स्वार होतात. तर अर्जुनावरती होणारे सर्व अस्त्र विघातक शस्त्र जे कर्णांनी चालवले होते त्याच्यापासून रक्षणसुद्धा या बजरंगबली महाराजांनीच केलेलं वर्णन आम्हाला पाहायला मिळतं. याचबरोबर प्रभू कृष्णाच्याच आज्ञेवरनं जे पंचपांडवांमधले महा असे ज्याला म्हणून पॉवरफुल असलेला भीम, या भीमाचा सुद्धा गर्वहरण बजरंगबलीने करावं हे कृष्णाच्या सांगण्यावरनं केलेलं होतं. म्हणजे थोडक्यामध्ये भीमाच्या शक्तीचं सुद्धा गर्वहरण हे बजरंगबली महाराजांनी केलेलं आम्हाला वर्णन पाहायला मिळते. हे द्वापरयुगातले झाले. कलियुगाचा विचार केला तर साक्षात गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हणजे ज्यांनी हनुमान चालीसा असेल किंवा ज्याला आम्ही म्हणू बजरंग बाण असेल, रामचरित मानस असेल, अशा या दिव्यरूपी ग्रंथांची स्थापना स्वतः तुलसीदासांनी केली. या तुलसीदासजी महाराजांना सुद्धा या कलिकालामध्ये म्हणजे कलियुगामध्ये बजरंगबलीने साक्षात सदेह रूपाने दर्शन दिलेलं वर्णन आम्हाला पाहायला मिळते. नवे याही पुढे जाऊन जे तुलसीदास महाराज प्रभू रामचंद्रांचे खऱ्या अर्थी भक्त होते, रामचंद्रांच्या भेटीसाठी आसक्त होते, हा रामचंद्रांची भेटी तुलसीदासजी महाराजांबरोबर सुद्धा ज्या कुणी करून दिली असेल ना, ही सुद्धा भेट चित्रकूट या पर्वतावरती करून दिलेली होती महाबली बजरंगबलीनेच. म्हणजे रामचंद्र आणि तुलसीदासजी महाराज यांच्या भेटीचं सुद्धा खऱ्या अर्थी दुवा जर कोणी असेल ना तर तो सुद्धा बजरंगबली महाराजच आहेत. म्हणून हनुमान चालिसेमध्ये एक आम्हाला सुंदर ओवी पाहायला मिळते. ही ओवी येते और देवता चितना धरी हनुमत सेई सर्व सुख करी. म्हणजे याचा अर्थ पहा, तुम्ही कोणत्याही देवी देवतेचे उपासक असू द्यात, तुम्ही कोणत्याही देवी देवतेंची साधना, कोणत्याही देवी देवतांना मारणारे तुम्ही भक्त साधक उपासक असू द्यात, परंतु जर तुम्ही हनुमानजीची शरणागती घेतली तर तुमच्या देवी देवतेंप्रती होणारी तुमची भेटसुद्धा हनुमंतराया त्यांच्या आशीर्वादाने निश्चितपणे खूप लवकर घडवून आणतात. ही ताकद ही बजरंगबलीमध्ये आहे. त्यामुळे यकीन माना, तुमच्यावरती कोणतंही संकट असेल, कुठल्याही पद्धतीचे प्रॉब्लेम क्लॅशेस असतील, हनुमंतराया हे चिरंजीवी आहेत आणि साधकांनी केलेल्या भक्तीमुळे, साधकांनी केलेल्या आवाहनामुळे हे 100% त्या साधकापाशी येतात. काही प्रश्न विचारला येते किंवा अजूनही काही प्रश्न विचारण्यात येतात की आम्ही ऐकलं आहे बजरंगबाण करू नये, बजरंगबाणमुळे बजरंगबली चिडतात. या सर्वांना उत्तर दिले किंवा यापूर्वीच्या अनेक भागामध्ये मी उत्तर दिलेलं आहे, तरीही मी आज उत्तर देण्याचा परत एकदा प्रयत्न करेल, कारण नवीन साधक हे जोडल्या जात आहेत. त्या अनुषंगाने बजरंग बाण केल्यामुळे कोणत्या साधकाचे अहित झाले हे प्रत्येक साधकाने विचार करण्याची खऱ्या अर्थी गोष्ट आहे. बजरंग बाण बोलल्यामुळे, बजरंग बाण म्हणल्यामुळे, बजरंग बाणचं अनुष्ठान केल्यामुळे जर बजरंगबली रागाला जात होते, रागाला जात असतील, मग बजरंगबलीची जी बजरंग बाण आहे याची रचनाच मुळामध्ये मग तुलसीदासजी महाराजांनी केली नसती. बरं, तुलसीदास महाराजांनी रचना केली. जर बजरंग बाण वाचल्यामुळे बजरंगबलीला राग येत असेल, चीड येत असेल, मग बजरंग बाण वाचल्याच्या नंतर जो साधक वाचत आहे मग त्याला बजरंगबलीने का नाही मारले? मग बजरंगबलीची जी गदा आहे सर्वात प्रथम त्या साधकालाच मारायला पाहिजे होती. उलट बजरंग बाण वाचल्यामुळे, अनुष्ठान केल्यामुळे कितीतरी साधकांचे कल्याण झाले. ज्याला म्हणू पिढ्यागत चालत आलेल्या करणी, कितीतरी 15-20 वर्ष जुने असलेले चुकीचे कवटाळे प्रयोग, करणीचे प्रयोग, तंत्रबाधेने ग्रसित असलेले लोक बजरंग बाणच्या अनुष्ठानमुळे हे पवित्र झाले किंवा ते पूर्णपणे त्या बंधनातून मुक्त झाले. हे बजरंग बाणची ताकद आहे. मग बजरंगबलीला घाबरण्याची गरज आपण आहे का? मुळामध्ये कधीही. यापूर्वी सांगितलं, आजही सांगत आहे, तुम्ही सज्जन आहात जर तुम्ही कधी कोणाचं वाईट केलेलं नाही आहे. उलट तुम्हाला माहिती आहे की तुमच्यावरती कुठला तरी बाहेरचा तंत्रप्रयोग झाला आहे करणी बाणामध्ये, कोणी तर केलेली असेल XYZ व्यक्तिरेखेने, परंतु
बजरंग बाण जर तुम्ही करत असाल ना, तर मुळामध्ये तुम्ही बजरंग बाण करणाऱ्या व्यक्तीने कधीही हनुमंतरायाला बजरंगबलीला घाबरलं नाही पाहिजे. बजरंग बाणला किंवा बजरंगबलीला ते लोक घाबरतात जे अधर्मी, जे पाखंडी नराधम आहेत, जे शोषण करणारे व्यक्तिरेख असतात, जे तंत्र करणारे, काळी जादू, भावल्या, प्रेत सिद्ध केलेले व्यक्ती असतात, ते बजरंग बाणला घाबरतात. शुद्ध लोक, सात्विक व्यक्तिरेखा किंवा जे सज्जन आहेत, कधीही बजरंग बाणला घाबरण्याची यांनी गरज नाही आहे. बजरंगबलीने जे गदा उगारलेली आहे किंवा ज्या बजरंगबलीने वीर रूप धारण केलं आहे, हे कुणासाठी केलेलं आहे? हे का तुम्हा आम्हाला मारण्यासाठी केलेलं आहे का? हे वीर रूप धारण केलेलं आहे किंवा गदा उगारलेली आहे बजरंगबलीने हे दुष्टांचं संहार करण्यासाठी, राक्षसांचा किंवा दुष्ट तंत्रविद्या तांत्रिकांचा संहार करण्यासाठी तो रूप धारण केलेला आहे. मग आम्ही घाबरण्याची गरज काय आहे बजरंग बाणला? बजरंगबलीने जर गदा उगारली असेल, तुमच्यावरती कोणी केलेलं असेल, करणी काळी जादू करणारी व्यक्तिरेखा असेल, तंत्रविद्या केलेला व्यक्तिरेखा असेल, आणि त्याला मग मारण्यासाठी जर बजरंगबलीने गदा उगारली, मग ह्यात वाईट काय आहे? उलट ते तुमच्या रक्षणासाठी तरी येत आहेत ना. एकच तात्पर्य आहे की जे व्यक्तिरेखा बजरंग बाण करतात, निश्चितपणे बजरंग बली देवता हे त्यांच्या सहपरिवाराचं रक्षण हे निश्चितपणे करतात. दुसरं पार्ट येतो की बजरंग बाणमध्ये शपथ दिली. मग शपथ दिली, मग चुकीचं काय झालं? जर त्यामध्ये शपथ दिलेली असेल, शाबर मंत्र जर तुम्ही घरी पाहिले असेल तर शाबर मंत्रामध्ये प्रत्येक देवी देवतेची तुम्हाला शपथ पाहायला मिळेल. मग शाबर मंत्रसुद्धा चुकीचे आहेत का? किंवा शाबर मंत्राचा उपयोग होत नाही का? मग समजून घ्या, बजरंगबलीला जर शपथ दिली असेल, शपथ का दिलेली आहे, कुणाला मारायला दिलेली आहे, हा सुद्धा विचार करणं आपण तितकंच महत्त्वाचं आहे. बजरंग बाणमध्ये आम्हाला तिथे वर्णन पाहायला मिळते की अग्नी बेताल काल मारी मर, म्हणजे जेवढे काही चुकीचे तंत्रक्रिया करणारे भूत प्रेत पिशाच असेल, आलिया वेताळ असेल, कोणत्याही पद्धतीचे क्लॅशेस असतील, यांना मारायसाठी हे सांगितलेलं किंवा बोलवण्यासाठी आलेली ही शपथ आहे. हे चांगल्यासाठी दिलेली आहे, हे वाईटासाठी दिलेली नाही आहे. आणि जर बजरंग बाण वाचल्यामुळे जर वाईट होत असते तर आत्तापर्यंत जेवढे बजरंग बाणचे अनुष्ठान ज्या साधकांनी सिद्ध केले यांचे कल्याण झाले असते का? मुळामध्ये ज्या लोकांनी बजरंग बाण केले, ज्या साधकांनी बजरंग बाण केले, यांनी निश्चितपणे यकीन माना यांचे कल्याणच झालेले आहे. त्यामुळे तुम्ही जर आजपर्यंत कोणत्याही समस्येने, कोणत्याही पद्धतीच्या तंत्र भूत प्रेत करणे किंवा कोणत्याही पद्धतीच्या जर ग्रसित असाल, अनेक दरबार बाबा बुवाकडे जाऊन थकलेले असाल, तिथे तुम्हाला कोणतेही इलाज किंवा उपायाद्वारे फरक पडला नसेल तर एक वार अवश्य तुम्ही एकदा बजरंग बाण हे आजमावून पहा. हे बाण अशा पद्धतीचा अस्त्र आहे, यकीन माना, जो व्यक्तिरेखा बजरंग बाण किंवा अनुष्ठान करतात ना, हे ज्यावेळेस संकल्प यांचे पूर्ण होतात, 108 पाठचा जेव्हा संकल्प पूर्ण होतो, परंतु त्याचे काही विधी नियम समजून घेऊ ना, हे दीक्षेच्या मार्फत मी समजून सांगायचा सर्व प्रयत्न केलेला आहे. त्या अनुषंगाने मी समजून सांगायचा तुम्हाला प्रयत्न करतो आहे, हे समजावून घ्या. या अनुषंगाने तुम्ही ज्यावेळेस बजरंग बाण करता त्यावेळेस तुमच्या पाठीमागे असलेली सर्व पद्धतीची इडापिडा, चुकीचे प्रयोग किंवा कुणी करून काही ठेवलेले काही गोष्टी, कोणतंही तंत्र किंवा कोणतीही बाधा बजरंग बाण तोडायचं सामर्थ्य ठेवते, हे सुद्धा तितकंच वास्तव आहे. अनेक साधक अशा सुद्धा आहेत ज्यांनी बजरंग बाण हे त्यांच्या आयुष्यभर बोलत आलेले आहेत, करत आलेले आहेत, परंतु बजरंग बाण त्यांनी कधी दीक्षा घेतलेली नव्हती. परंतु बजरंग बाणची दीक्षा घेऊन त्यांनी ज्यावेळेस बजरंग बाण ज्या अनुषंगाने मी त्यांना शिकवले, या अनुषंगाने ज्यावेळेस त्यांनी बजरंग बाणचा पाठ केला, त्यांच्या घरामध्ये ते सिद्ध केले. जे 100 बजरंग बाण वाचून त्यांना फरक पडला नव्हता, तो 2 ते 3 बजरंग बाणच्या पाठमध्ये त्यांना पाडायला सुरुवात झाली. ही ताकद गुप्त क्रियेची आहे, बजरंग बाणमध्ये शिकवले गेलेल्या अनुष्ठानाची आहे. सेकंड पॉईंट अनुभव विचारण्यात येतो की बजरंग बाण म्हणजे याच्यामध्ये दीक्षा आहे, मग तुम्ही आमचे गुरु कोणी तर दुसरे आहेत, मग आम्ही गुरु धारण केला असेल तर मग दीक्षा घेऊ शकतो का? मुळामध्ये एक गोष्ट समजून घ्या, बजरंग बाण ही दीक्षा ही काही गुरु दीक्षा नाही आहे. ही दीक्षा जी आहे हे ॲक्च्युअलमध्ये संस्कृत वर्ड आहे. मराठीमध्ये यापूर्वी पण सांगितलं, आजही सांगत आहे की याला उजळणी आपण म्हणूयात, किंवा तुम्हाला हे शिकवलं जातं की ते करायचं कसं आहे, त्याचे काही विधिविधान, गुप्तता, सर्व गोष्टी आपल्याला शिकावे लागतात, समजून घ्यावे लागतात. संपूर्ण 1 तासाच्या या दीक्षेच्या कालखंडामध्ये त्याचं रेकॉर्डिंग सहित तुम्हाला आम्ही परत पाठवत असतो. म्हणजे तुम्ही दीक्षा लाईव्ह शिकता, शिकलेल्या लाईव्ह दीक्षेचं पूर्ण रेकॉर्डिंग हे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह ठेवता येते, जे लाईफ टाईम तुमच्याबरोबरच राहते. इव्हन त्याच्या PDF सुद्धा तुम्हाला दिल्या जातात. म्हणजे तुम्ही घरात बसून तुमच्या फावल्या वेळेमध्ये किंवा तुम्ही ज्यावेळेस फ्री असाल तेव्हा ते रेकॉर्डिंग पाहूनसुद्धा बजरंग बाण शिकू शकता. योग्य वेळेप्रमाणे किंवा ज्या अनुषंगाने त्यामध्ये काही शिकवलं आहे त्या अनुषंगाने शुभ मुहूर्तावरती बजरंग बाणचे अनुष्ठान सातत्याने तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकता. अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, ग्रहण काळ असेल, शनिवार असेल, मंगळवार असेल, जे काही शिकवलं त्या अनुषंगाने त्या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये आवश्यकपणे बजरंग बाणचे पाठ हे सिद्ध करू शकता. यातनं होणार काय आहे, यातनं तुमच्या परिवाराचं तर कल्याण होणार आहे, परंतु जे व्यक्तिरेखा, खास करून मी परत एकदा म्हणत आहे, जे व्यक्तिरेखा तुमच्यावरती कोणत्याही पद्धतीचे चुकीचे तंत्र किंवा करणी करायचा
प्रयत्न करणारे जे व्यक्तिरेखा आहेत निश्चितपणे हनुमंतराया त्यांना दंड देतात। याच्या अनेकशे व्हॉट्सअप माझ्यापाशी आहेत। मला 4 दिवसापूर्वी एक व्हॉट्सअप प्राप्त झालेला आहे की अमुक अमुक एखादा व्यक्तिरेखा हा सातत्याने एखाद्या व्यक्तिरेखेवरती तंत्र करत होता। म्हणजे थोडक्यामध्ये आपण असं म्हणूया की शेजारी 2 घरं आहेत, शेजारी घरामध्ये राहणारा व्यक्तिरेखा कंटिन्युअसली या घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तीवरती तंत्र प्रयोग करत आहे। हे या व्यक्तिरेखेला माहितीसुद्धा आहे, परंतु ज्यावेळेस यांनी बजरंगबाणची दीक्षा सिद्ध घेतली आणि घरामध्ये बजरंगबाणचे पाठ जसे त्यांनी सुरुवात केली तर 4 दिवसापूर्वी एक व्हॉट्सअप असं सुद्धा प्राप्त होतो की जो तंत्रबाधा करणारा शेजारचा व्यक्तिरेखा होता त्याचा पाय तुटलेला आहे। याचा अर्थ काय झाला, कुठे ना कुठे तंत्र, मी जसं मी म्हटलं की तंत्र हे कधीही कुणाच्या एकाच्या साईडने हे उत्तर देत नाही। जर तंत्रबाधा करणारा व्यक्तिरेखा चुकीचं तंत्र करत असेल तर निश्चितपणे हे केले जाणारं चुकीचं तंत्रसुद्धा त्याच्या जीवावरती उठल्याशिवाय राहत नाही। हे प्रकृती आहे आणि हा निश्चितपणे नियम हा सर्वांना लागू होतो। त्यामुळे कधीही सतत मी हेच सांगत आलो, आजही हे सांगत आहे, आपल्याला भलेही एखाद्या व्यक्तिरेखेचं कल्याण करता येत नसेल तर कल्याण करू नका, परंतु या 10 बोटांनी आणि 2 हातांनी कधीही कुठल्या एखाद्या व्यक्तिरेखेचं वाईट किंवा अहित करायचा प्रयत्न करू नका। कोणतीही स्वार्थबुद्धी ठेवू नका किंवा कोणतीही निंदा नालस्ती कुठल्याही व्यक्तिरेखेची करू नका। निश्चितपणे या प्रकृतीचा कर्माचा सिद्धांतच असा आहे की आज न उद्या जे करत असलेलं आपलं कर्म आहे हे आपल्याला मोठ्या संकटाच्या रूपाने निश्चितपणे तुमच्याच समोर ते उभा राहतं आणि तुम्ही करून गेलेलं किंवा जोपर्यंत तुमचं पुण्य प्रारब्ध आहे तोपर्यंत तुम्ही जे मजा घेत आहात हे एकदा तुमचं पुण्य प्रारब्ध संपलं त्यावेळेस तुम्हाला हे भोग हा निश्चितपणे भोगावं लागतो। हे प्रकृतीचं विधान आहे। त्यामुळे सदैव जेवढे साधू संत सज्जन आहेत, शेवटी पहा बजरंगबलीला म्हटलंच गेलेलं आहे साधू संतो के तुम रखवाले, हे का म्हटले गेलेलं आहे? यांना म्हटलं गेलं आहे का की आसुरांचे रखवाले, दैत्य उपासकांचे रखवाले, भूत प्रेत पिशाच उपासकांचे रखवाले असं म्हटले गेले की ह्यांना काय म्हटलं गेलेलं आहे? साधू संतो के तुम रखवाले। मग साधू संतांचे हे रखवाले आहेत, म्हणजे हे साधू संतांचे हे खऱ्या अर्थी रक्षक आहेत, हनुमंतराया रक्षक आहेत। मग ज्याचे रक्षक हनुमंतराया आहेत, जे सज्जन व्यक्तिरेखा आहेत, जे भाविक आहेत, जे तुम्हा आम्हासारखे सज्जन सरळ मार्गे चालणारे व्यक्तिरेखा आहेत, ज्यांनी कधी कुणाचं वाईट केलं नाही, माशांचं रक्षण बजरंगबली करणार नाहीत, मग कोण करणार? मग बजरंगबली आपल्या रक्षणासाठी गदा उभारणार नाहीत, मग कोण उभारणार? हे बजरंगबली आहेत हे आपल्याला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे कोणत्याही बाहेरच्या अवडंबनाला किंवा जे बाबा बुवा चुकीचं सांगून तुमच्याकडनं जे काही अनेक लाखो रुपयाची उकाळणी किंवा पैशाच्या स्वरूपामध्ये मागणी करत बसत यांच्याही नादी न लागता स्वतःचं कल्याण करून घ्यायचं असेल तर ते ताकद खऱ्या अर्थी कुठे आहे तर ती तुम्ही करत असलेल्या साधनेमध्ये आहे, देवी देवतेंच्या उपासनेमध्ये आहे। आणि ही खऱ्या अर्थी बजरंगबाण जी बजरंगबलीचे श्रेष्ठ अतिश्रेष्ठोत्तम श्रेष्ठ उपासना हे मी तुमच्यापुढे आजपर्यंत सदैव देत आलेलो आहे। निश्चितपणे तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून येणाऱ्या 5 तारखेला म्हणजे 5 जुलैला जे ऑनलाईन पद्धतीने झूम या ॲपद्वारे दीक्षा देण्यात येणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा सहभाग नोंदवू शकता। दिसत असलेल्या क्रमांकावरती तुम्ही रजिस्ट्रेशन करण्यासाठी कॉल करू शकता, विया व्हॉट्सअपसुद्धा करू शकता। या अनुषंगाने तुम्ही रजिस्ट्रेशन करून येणाऱ्या 5 तारखेला म्हणजे 5 जुलैला होणाऱ्या बजरंगाच्या दीक्षेमध्ये अवश्यपणे तुमचा प्रवेश नोंदवा आणि तुम्ही आम्ही सर्वजण बजरंगबलीची छत्रछाया घेऊन बजरंगबलीला स्वतःचे रक्षक ठेवून सदैव हिंदू धर्म आणि आपला खऱ्या अर्थी जो धर्म जो आपल्याला साधू संतांची शिकवण आहे ते आपण सार्थ करण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करूया। शेवटी पहा आणि सदैव गोष्ट समजून घ्या, कोणतीही गोष्ट किंवा कोणत्याही पद्धतीचं शास्त्र असेल, कोणतंही विधान असेल, प्रत्येक वेळी किंवा प्रत्येक पावलावरती आपण कोणतं पुण्य आणि कोणतं पाप करत आहोत ना याचा लेखाजोखा किंवा याचं प्रत्येक ईच अँड एव्हरी मुमेंट ह्या प्रत्येकाचा रेकॉर्ड हे त्या भगवंतापाशी नोंद होत असते। त्यामुळे आपण या धर्माच्या वाटेवरती जाताना किंवा सदैव चांगल्या मार्गावरती आपलं मार्गक्रमण करत असताना सात्विक देवी देवता यांचं पूजन भजन करण्याचा प्रयत्न करा। घरामध्ये बजरंगबाणसारखे पाठ अवश्यपणे घरात सिद्ध करा। निश्चितपणे बजरंगबली बजरंगबाणमध्ये ती ताकद आहे तुमच्याबरोबर समस्त तुमच्या परिवाराला तारून नेण्याची आणि तुमचं इतर सर्व तंत्र दुष्टतंत्र क्रियेपासून तुमचं रक्षण करायची ताकद हे हनुमंतरायाचे आहे। एकदा अवश्यपणे तुमच्या खऱ्या हृदयापासून खऱ्या मनापासून हनुमंतरायाला आवाज देऊन बघा, बजरंगबाण करून पहा आणि बजरंगबलीला साक्षात विनवणं करा की आजपासून माझा रक्षक कोणी असेल तर तू आहे। आणि ज्याचे रक्षक बजरंगबली असतात त्याला कुठलाच रस्ता असेल कुठलंही लोक असेल हे कधीही आडवा येऊ शकत नाही। अशा आहे थोडक्यामध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न केला। निश्चितपणे हा सार्थ ठरला असेल, तुम्हाला आवडलेला असेल। भेटूया अशा नवीन भागामध्ये नवीन व्हिडिओसह। सर्वांना सद्गुरू महादेव गुरुजी पादे शालक निरंजन।